एक महिला दिन, विशेष महिला दिन या कार्यक्रमामध्ये आलेले आहे. तो कार्यक्रम चालू आहे. जे माझ्या ओळखीचे आहेत ते आमचे गुरुवर्य कोळे गुरुजी, मी ॲडव्होकेट दीपाली पाटील, पंढरपूर येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रॅक्टिस करत आहे. 6 वर्षे झाली पंढरपूर कोर्टात प्रॅक्टिस करत आहे. आज महिला दिन आहे. महिला दिनाने मला इथं बोलवलं त्याबद्दल मी माताजींचे खूप आभार व्यक्त करते आणि सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते. मी महिलांना एक प्रश्न विचारते, खरंच एकच दिवस आपला असतो का? खरंच एकच दिवस आपला असतो का? नाही, 365 दिवस आपले असतात. प्रत्येक आम्ही ॲडव्होकेट असो, शिक्षक आहेत, जे डॉक्टर्स आहेत, जे पोलीस डिपार्टमेंट आहे, जे बाकीचे इतर डिपार्टमेंट असतील, त्या डिपार्टमेंटमधील सर्वांना किंवा जेंट्स असतील, प्रत्येक जे सेवा करतं, जे सर्व्हिस करतं, त्यांना सुट्ट्या असते की नाही? ज्या गृहिणी महिला असतात त्यांना आहे का सुट्टी? त्यांना 24 तास ड्युटी. ज्या माझ्या महिला भगिनी आहेत त्यांना 24 तास ड्युटी. सकाळी उठल्यापासून घर अंगण झाडलोट करणे, स्वयंपाक करणे, भांड्याची व्यवस्था करणे, मुलांना शाळेला पाठवणे, आपल्या पतीला डबा तयार करून देणे, पतीला व्यवस्थित कामकाजाला लावणे, त्यानंतर स्वतः घरातलं बघणे, त्यानंतर रात्रीचा स्वयंपाक करणे. हे म्हातारी घरामध्ये वयोवृद्ध लोक असतात, लहान मुलं असतात की नाही? ते रात्रीच्याला सर्दी, खोकला, शिकलं, डोकं दुखलं, कुणाला ऍसिडिटी झाली, काय झालं ते कुणाला आवाज देतात रात्रीच्याला? कुणाला आवाज देतात? कधी? रात्री 2 वाजलेले असतील, 12 वाजलेले असतील. मुलगा ज्यावेळेस बाहेरून येतो 11 वाजता 12 वाजता, आई त्याला विचारते, तू जेवला का? नाही जेवलो अगं, मला जेवण कॅन्सल झालं. तर ती त्यावेळेस स्वयंपाकाला लागते. म्हणजे तिची ड्युटी कधी संपतच नाही, आहे की नाही? एवढ्या कणकर आहोत आपण. आपल्याला जरी आपला म्हणत असतील तरी आपण कणकर आहोत. आपल्यात खूप हिंमत आहे. ती हिंमत प्रत्येकाने जागृत केली पाहिजे. त्याच्यावर धूळ चढता कामा नये, त्या आपल्या हिमतीला गंज लागता कामा नये. एकदा काय झालं, सूर्य आणि पंथीमध्ये चर्चा चालू होती. सूर्याला गर्व झाला. आपल्याला सर्वांना माहित आहे की जगाचं सुख आणि जगाला सुख देण्याचं कार्य करणारी सुद्धा एक महिलाच आहे. आणि त्या समयच्या सद्गुरू सुदीक्षा माता सविंद्र रावदेशिक महाराज आहेत. स्टेज विराजमान मूर्ती आदरणीय भावींजी यांचं पंढरपूरच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतो. आलेल्या सर्व बहिणींचंही आम्ही स्वागत करतो. आणि शब्दसा भरतरला वेळ देता आला नाही. बहिणींनी खूप सुंदर सत्संग चालवले आणि सत्संग नंतर सर्वांना